नमस्कार माऊली. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र हा ग्रंथाबद्दलचा व्हिडिओ आज बनवणार आहोत. त्याच्यात सुरुवात गुरुचरित्र ग्रंथाबद्दलची थोडीशी माहिती आधी सांगणार आहोत. तर गुरुचरित्र हा ग्रंथ हा नरसिंह सरस्वतींचं जीवनचरित्र आहे का, तर ह्या विषयाबद्दल आपण ह्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहोत. तर ह्या व्हिडिओज पूर्णतः जरूर पहा ही विनंती. तर गुरुचरित्र हा ग्रंथ हा प्रासादिक ग्रंथ आहे. तर त्याला प्रासादिक का म्हटलेलं आहे आणि प्रासादिक म्हणजे काय, ह्या शब्दाबद्दल पहिल्यांदा माहिती असणे गरजेचं आहे. तर प्रासादिक म्हणजे हा शब्द हा प्रसादाशी संबंधित असावा असं मला वाटतं. तर हा प्रसाद म्हणजे कसं असतं की गुरूंकडनं किंवा आपल्या आराध्य देवतेकडनं मिळालेली गोष्ट म्हणजे ती प्रसाद असते. तर ती आपल्याला आपलं जीवन सुखकर बनावं, समृद्ध बनावं किंवा सुखसोयींयुक्त बनावं, आपल्यावरती येणारी संकट दूर व्हावीत, तर त्यासाठी गुरूंनी दिलेला आशीर्वाद किंवा आपल्या आराध्य देवतेनं आशीर्वाद, तर त्याला प्रसाद म्हणतात. तर प्रसाद हा फक्त खाद्य स्वरूपात असतोच असं नाही. आपण ज्या वेळेला आपण गुरूंना आपल्या किंवा आईवडिलांना नमस्कार करतो, तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. तर आशीर्वाद हा सुद्धा हा प्रसादच असतो असा आहे. तर गुरुचरित्र हा ग्रंथ ह्याला प्रासादिक ग्रंथ का म्हटलेला आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. तर प्रासादिक म्हणजे की गुरूंच्याकडनं मिळालेला प्रसाद म्हणजे आशीर्वाद आहे. तर त्याला खरं आपण गुरुचरित्राला प्रासादिक न समजता आपण नरसिंह सरस्वतींचं जीवनचरित्र असं समजतो. तर ते तसं नाही आहे. ते नरसिंह सरस्वतींचं जीवनचरित्र नाही आहे. तुम्ही जर संपूर्ण गुरुचरित्र वाचला असाल तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघा. तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यात कसं आहे की सुरुवात होताना गुरुचरित्राचे जे लेखक आहेत त्यांनी स्वतःचं मनोगत पहिल्यांदा व्यक्त केलेलं आहे. नंतर त्यांना त्यांचे गुरु म्हणजे सिद्धमुनी कसे गाठ पडले ही दुसरी गोष्ट त्यांनी मेन्शन केली. आणि सिद्धमुनी आणि गुरुचरित्राचे लेखनकार म्हणजे नामकर्णी. तर नामकर्णींच्या गुरु शिष्य परंपरेत म्हणजे नामकर्णी हे सायमदेवांच्या वंशातले होते. तर नामकर्णींच्या वंशोवंशी जी गुरूंनी दिलेली शिकवण होती, तर ती शिकवण आणि सायमदेवांना अनुभवलेली म्हणा किंवा त्यांना नरसिंह सरस्वतीने दिलेली शिकवण ह्यांचं मिश्रण म्हणजे गुरुचरित्र आहे. तर फक्त ते नरसिंह सरस्वतीने त्यांचं पूर्ण आयुष्यात काय दिलं त्याच्याबद्दल गुरुचरित्रात माहिती नाही आहे. तर काही ना त्या गोष्टीबद्दल राग येत असेल किंवा खरं ही सत्यता आहे. खरं आपण कसं गुरुचरित्राकडे कसं पाहतो की नरसिंह सरस्वतींचं चरित्र आहे, तर त्या चरित्रात तर ते न पाहता तर त्यांनी काय त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये जी काय शिकवण दिलेली आहे तर ती शिकवण आत्मसात करण्यासाठी गुरुचरित्र वाचूया. फक्त त्यांनी केलेले चमत्काराकडं बघतात. चमत्कारातनं जे ज्ञान म्हणजे त्यांच्या पाठीमागचे जे ज्ञान आहे तर ते ज्ञान समजून घेण्यासाठी गुरुचरित्राचं वाचन करूया ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त कसं आहे की तो नरसिंह सरस्वतींचं चरित्र आहे न पाहता तर नरसिंह सरस्वतीनं आपल्या सगळ्यांचं आयुष्य कसं असावं आणि आयुष्यात आपण कसं जगावं त्या दृष्टीनं केलेलं मार्गदर्शन आहे ते समजून आपण हे गुरुचरित्र वाचूया पहिल्यांदा असं आहे. तर पहिल्यांदा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर हा व्हिडिओ पण आता फार मोठा होतोय. तर पुढील ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं गुरुचरित्राबद्दल व्यवस्थित माहिती सांगितली जाईल. आणि हा बरेच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामुळं भरपूर त्रुटी पण आहेतच, त्या मला जाणवतातच. तर त्या त्रुटी मी सुधारण्याचाही प्रयत्न करेन. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे काय प्रश्न असले तर गुरुचरित्रासंदर्भात तुम्ही विचारू शकता. आणि काही शंका असली तर विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.